हे एक्झाम्पल सॉल्व करू. एक्झाम्पल नंबर 1. इंटिग्रल ऑफ 2x मायनस 3 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. म्हणजे वर तुम्हाला एक लिनियर फंक्शन दिसते, खाली क्वाड्रॅटिक दिसते. लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक असेल तर आपण काय करतो? आपण न्यूमरेटरला कसं एक्सप्रेस करतो? ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. म्हणजे आपलं पहिलं काम काय असतं? आता देर इज नो क्वेश्चन रूल. हे असं का करावं लागतं? कारण आपल्याकडे क्वेश्चन रूल नाहीये. कशासाठी? इंटिग्रेशनसाठी. बरोबर. अँड फॉर दॅट पर्पज वी विल कन्वर्ट दॅट इंटू सम स्पेशल इंटिग्रल्स. बरोबर ना? आपण त्याला स्पेशल इंटिग्रल्स मध्ये कन्वर्ट करत असतो. आता आता काय करणार? आपण न्यूमरेटरला एक्सप्रेस करणार ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी म्हणजे काय? 2x minus 3 is our numerator. Let us express this as a into derivative of denominator. b by dx of 3x square plus 4x plus 5 plus b. And how we will get values of a and b? By comparing the coefficients. बरोबर. आता हा आहे 2x minus 3 आणि इथे काय बनणार आहे? a into derivative of denominator will be 6x plus 4 and plus b. So this will be 6a into x plus 4a plus b. And this is 2x minus 3. तर तुम्ही याला असं लिहू शकता का? 2 into x plus of minus 3 is equals to 6a into x plus 4a minus 4a plus b, equating the coefficient of x to coefficient of x and constant to constant, equating the like terms म्हणू शकता तुम्ही. So this will be 6a is equals to 2 and 4a plus b is equals to minus 3. From this we will get a is equals to 1 by 3. A is equals to 1 by 3, and putting a as 1 by 3 in this equation, so we will get 4 into 1 by 3 plus b is equals to minus 3. So 4 into 1 by 3 म्हणजे तिकडे जाऊन minus 4 by 3. म्हणजे b is equals to minus 3 minus 4 by 3. So 9 minus 4. Minus 9 minus 4 is minus 13. So b is minus 13 by 3. आता a आणि b च्या व्हॅल्यूज काढल्या का तुम्ही? येस, वी हॅव फाउंड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a? व्हॅल्यू ऑफ a इज 1 upon 3 and value of b is minus 13 by 3. Minus 13 by 3. ओके. सो a आणि b च्या व्हॅल्यूज आता ज्या काढल्यात आपण, मग त्या व्हॅल्यूज इथं पुट करणार. न्यूमरेटरला कसं एक्सप्रेस केले आपण? a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. मग आता ह्यालाच आपण असं लिहिणार. ए काय आहे तुमचा? 1/3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. ह्याला असंच लिहू, प्लस बी म्हणजे मायनस 13 बाय 3. कळतंय का? आणि मग आपलं जे इंटिग्रल आहे ना, ते आता असं दिसायला लागेल. आपलं इंटिग्रल आता असं दिसायला लागेल. आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ न्यूमरेटरच्या जागी हा पूर्ण मसाला काय? 1/3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x square plus 4x plus 5 and plus b means minus 13 by 3 upon denominator is what? Denominator is denominator, that is 3x square plus 4x plus 5 dx. कळतंय का? तुम्ही जर ह्याला सॉल्व्ह करून पाहिलं ना ह्याला, तर तुम्हाला 2x minus 3 मिळणार आहे. बट वी आर डुईंग फॉर अवर सिम्प्लिसिटी फॉर फाइंडिंग द इंटिग्रल. बरोबर ना? आता दोन सेपरेट इंटिग्रल्स तुम्हाला मिळतील. आता हे जे दोन सेपरेट इंटिग्रल्स हे काय? 1/3 इंटिग्रल ऑफ डी बाय डी एक्स ऑफ 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 अपॉन 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 dx and minus 13 by 3 integral of 1 upon
3x² प्लस 4x प्लस 5dx म्हणजे इथं तुम्हाला डबल काम करायला लागणार आहे. बोर्डला जर विचारलं तर 4 मार्कला विचारतील क्वेश्चन. ठीक आहे ना? इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे? इथे तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर. बरोबर ना? कोणती मेथड वापरायला लागणार आहे? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरायला लागणार आहे. आणि इथे तुम्हाला प्रॉपर्टी खाली फंक्शन वर त्याचा डेरिव्हेटिव्ह तर लॉग मध्ये ते फंक्शन टाकून द्या. बरोबर ना? म्हणजे आता हे काय म्हणा 1/3 लॉग ऑफ. ठीक आहे. आता बुकमध्ये किंवा काही काही जण काय करतात, ह्याला I1 ह्याला I2 म्हणतात. लेट अस कॉल दॅट इंटिग्रल एज I1, लेट अस कॉल दॅट इंटिग्रल एज I2, बट म्हणायची काही गरज नाहीये. आपण एकत्रच करून टाकू सगळं. लॉग ऑफ 3x² प्लस 4x प्लस 5 आणि ह्याचा जो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे त्याला C1 म्हणू, कारण त्या दुसऱ्या इंटिग्रलचा पण इंटिग्रेशन कॉन्स्टंट काही ना काही येईल ना. बरोबर. मायनस हा जो 13/3 आहे हा बाहेर ठेवू थोड्या वेळासाठी. आणि ह्याला जर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरायची आहे तर 3 ला कॉमन काढावं लागेल. हा जो 3 आहे तो डिनॉमिनेटरला येईल आणि दिस विल बी 1/इंटिग्रेशन ऑफ x² प्लस 4/3x प्लस 5/3 dx. ठीक आहे ना? त्याची गरज नाहीये. काय खाली ते फिजिक्सचं काही लिहायला सांगितलंय सरांनी. नक्की ना? हा. 1/3 लॉग ऑफ 3x² प्लस 4x प्लस 5 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट C1 मायनस 13/9 इंटिग्रल ऑफ. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड करत असताना आपल्याला परफेक्ट स्क्वेअर बनवावा लागतो अँड दॅट परफेक्ट स्क्वेअर साठी आपण काय करत असतो, हाफ ऑफ द कोइफिशियंट ऑफ एक्स आणि त्याचा स्क्वेअर ऍड आणि सबट्रॅक्ट करत असतो. बरोबर. म्हणजे हा 4/9च आहे, पण आता इथं असं दाखवायला लागतं ना रे. 4/3 याचा हाफ करा, याचा स्क्वेअर. दिस विल बी 4/9. It should be added and subtracted. So this will be plus 4/9 minus 4/9 plus 5/3 dx. Plus 5/3 minus 4/9 will be 3 ने मल्टीप्लाई करा. So 15 minus 4 upon 9 that is 11/9. तर त्याला √11/3 चा होल स्क्वेअर लिहू शकता तुम्ही. So this will be 1/3 log of 3x² plus 4x plus 5 plus integration constant C1 for first integral minus 13/9 and integral of 1/x plus 2/3 the whole square plus √11/3 the whole square dx. आता हे समजलंच पाहिजे प्रत्येकाला. हा परफेक्ट स्क्वेअर बनलाय ना. हा दिस इज व्हॉट परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे ना? आता इथं काय वापरणार तुम्ही, टॅन इनव्हर्स म्हणाल डायरेक्टली. बरोबर. मग 1/3 लॉग ऑफ 3x² प्लस 4x प्लस 5 प्लस C1. आता हे सारखं सारखं लिहायला नको लागायला म्हणून आपण त्याला I1 I2 म्हणत असतो, बट स्टील ओके. मायनस 13/9 इंटू 1/a म्हणजे 1/11/√11/3 टॅन इनवर्स ऑफ x/a म्हणजे x प्लस 2/3 अपॉन √11/3 अँड फॉर दिस इंटिग्रल देर इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट C2. ओके. कळतंय का सगळ्यांना? मग आता याचा आन्सर काय बनेल सांगा बरं. 1/3 लॉग ऑफ 3x² प्लस 4x प्लस 5 मायनस 30. आता हा जो 3 आहे, 3 3 9
-13/3 √11, डिनॉमिनेटरला √11 पण 13/3 √11 tan इनवर्स ऑफ 3x plus 2 upon √11 minus C2, and we will saying that C1 minus C2 plus C1 minus C2 plus C1 minus C2, but C1 minus C2 is your C. Replace that by C. कळतंय का? आपण त्याला कशाने रिप्लेस करूया? C ने. असं मेन्शन करा की C इज इक्वल्स टू C1 मायनस C2 अँड दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे ना? हे काय तुमचं फायनल आन्सर आहे. तर हे I1 I2 कन्सिडर करतात आणि मग सॉल्व्ह. बरोबर? आपण पण I1 I2 करू. तर नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे ना? पहा समजलाय का? एकदा नजर द्या. कोणाला काही डाऊट ह्याच्यामध्ये? काही नाही, दोन टाईपचे इंटिग्रल एकत्र केले. एका ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर्टी वापरायची आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरायचं आहे. आणि एक्झरसाइज 3.2C हा कम्प्लिटली त्याच्यावर बेस्ड आहे. तुम्ही एक्झरसाइज 3.2A ला ट्राय केलंय का? इझी वाटलं का सगळं एक्झरसाइज? सेम प्रोसेस आहे. प्रोसिजर इज सेम. प्रोसिजर वाईज इंटिग्रेशन येते. ठीक आहे ना? आता नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन. आता इथं तुम्हाला दिसणार नाही की हा इंटिग्रल ऑफ टाईप असा आहे तसा आहे. इथं तुम्हाला बनवावं लागणार आहे. हा. असा जर क्वेश्चन आहे, इंटिग्रल ऑफ रूट मध्ये x-5 अपॉन रूट मध्ये x-7, तुम्ही रॅशनलायझेशन नका करू. रॅशनलायझेशन विल नॉट हेल्प यू. रॅशनलायझेशन तुमची मदत करणार नाही. का बरं? चला रॅशनलायझेशनचा पण विचार केला असता. आतमध्ये समजा रॅशनलायझेशन म्हणजे काय? डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने काय करतो आपण? डिवाइड मल्टिप्लाय करतो. बरं ठीक आहे. खाली काय बनलं असतं? अंडर रूट मध्ये x² - 7² वर काय बनलं असतं? अंडर रूट मध्ये x-5 x+7. बरं याने होणार काय? काहीच नाही होणार आहे. बट मी थोडासा इन्क्लाइंड वेने थोडासा 2 स्टेप पुढचा विचार केला आणि मी असं म्हणलं की तुम्ही काय करा, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला न्यूमरेटरनेच मल्टिप्लाय डिवाइड करा. असं केल्याने वरती लिनियर फंक्शन बनेल आणि खाली क्वाड्रेटिक बनेल. कळतंय का? सो द थॉट इज लाईक दिस की आय इज इक्वल्स टू, तुम्ही म्हणाल आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ अंडर रूट ऑफ x-5 अपॉन x-7 dx. what thing you have to do? आता तुम्हाला ते इंटिग्रल ऑफ टाईप डायरेक्टली दिसतंय का लिनियर अपॉन क्वाड्रेटिक? नाही, तुम्हाला बनवायचंय. मग बनवण्यासाठी आपण असा थॉट दिला की चला अशा प्रॉब्लेम मध्ये आपण काय करत असतो की जो न्यूमरेटर आहे ना त्यानेच डिवाइड मल्टिप्लाय करत असतो. असं का करतो आपण? कारण कारण मला ह्या रूट मधून ह्या न्यूमरेटरला बाहेर काढायचंय आणि त्याला एक लिनियर फंक्शन बनवायचंय. कळतंय का? तर मी काय करतोय आता, x-5 आणि x-5 ह्याने डिव्हाइड आणि मल्टिप्लाय करतोय. बरं असं केल्याने आता काय होणार आहे पहा, स्क्वेअर आहे रूट मध्ये तर रूट निघून जाईल. इजंट इट? म्हणजे हे बनेल x-5 अपॉन रूट मध्ये x-5 इंटू x-7 dx. कळतंय का? समजलं? आता लिनियर आणि खाली क्वाड्रेटिक बनलं का? अरे टू लिनियर फॅक्टरचा प्रोडक्ट म्हणजे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. बरोबर ना? मग तुम्हाला माहितीये जर तुमच्याकडे अशी हे असेल, असं क्वाड्रेटिक इक्वेशन असेल x मायनस अल्फा x मायनस बीटा, तर अल्फा बीटा त्याचे रूट्स असतात. बरोबर ना? आणि तुम्ही याला असं लिहित असता x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. तर आता ह्याला प्रत्येकाला एक्स ने इथं मल्टिप्लाय करा, ह्याला मल्टिप्लाय करा, -1 ह्याला करा, असं करत बसू नका. 5 and 7 are the roots of this quadratic equation, and we know that any quadratic equation is expressed like this. तर तुम्ही म्हणाल this will be integral of x-5 upon x-5 upon under root of x² minus 7 plus 5 is 12. So 12x plus
x in 7 into 5 is 35 dx. आता दिसतंय का लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक? म्हणजे आपण ह्याला हे दिस इज द फर्स्ट टास्क. म्हणजे पहिला जो प्रॉब्लेम होता तो इझी होता. त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला इंटिग्रल ऑफ टाइप दिसून आला, पण अशा प्रॉब्लेम मध्ये दिसून येत नाही. तुम्हाला विचार करायचा. बरं. आता काय करणार? मग आता तुम्ही पुढची प्रोसिजर करणार की एक्सप्रेस युअर न्यूमरेटर ऍज ए इंटू डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह प्लस बी. म्हणजे मी x मायनस 5 ला लिहिणार a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक. a into d by dx of that quadratic is x square minus 12x plus 35 and plus b. And how we will get the values of a and b? By comparing the like terms or coefficients. ठीक है ना? So x minus 5 is equals to a into derivative of this quadratic is 2x minus 12 and plus b. लक्ष आहे का सगळ्यांचं? सो आता हे काय बनेल? x मायनस 5 इज इक्वल्स टू 2ax मायनस 12a मायनस 12a प्लस e. कळतंय? कळतंय ना? आता पहा, हा 2a आणि हा x म्हणजे ह्याला आम्ही असं लिहिणार 1 इंटू एक्स प्लस ऑफ मायनस 5 इज इक्वल्स टू 2. दिस इज जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. तुम्ही तर आता डायरेक्टली म्हणू शकता की 2a इज इक्वल्स टू 1 अँड मायनस 12a प्लस b इज इक्वल्स टू मायनस 5. असं पण डायरेक्टली म्हणू शकतो. बट फॉर युअर अंडरस्टँडिंग ॲज यू आर लर्निंग फर्स्ट टाइम, तर तुम्हाला सांगतो की असे कोएफिशियंट तुम्ही कम्पेअर करत असता. प्लस ऑफ मायनस 12a प्लस b. बरोबर ना? आता याच्यावरून तुम्हाला ए आणि बी मिळालाय. ए काय मिळाला? म्हणजे 2a इज इक्वल्स टू 1. सो a इज इक्वल्स टू 1 बाय 2. आणि तुम्हाला इथून काय मिळालं? 12 minus 12a plus b is equals to minus 5. Putting a is equals to 1 by 2. This will be 12 into 1 by 2 minus 12 into 1 by 2 plus b is equals to minus 5. So this will be minus 6 plus b is equals to minus 5. Minus 6 तिकडे गेला तर minus 6 तिकडे गेल्यावर plus 6. Plus 6 minus 5 is 1. So b is equals to 1. b काय मिळालाय तुम्हाला? 1. तुम्हाला a आणि b मिळाला का? a is 1 by 2 and b is 1. आता a आणि b मिळाल्यानंतर काय करणार तुम्ही? या न्यूमरेटरला असं एक्सप्रेस करणार. बरोबर? आणि मग आता हे दिलेलं इंटिग्रल पहा. x minus 5 upon under root of x square minus 12x plus 35. आता हे जे दिलेलं इंटिग्रल आहे, आता तुम्ही ह्या इंटिग्रलला कसं लिहिणार? याला तुम्ही असं लिहिणार, ए न्यूमरेटरला काय कशाने रिप्लेस करणार? रिप्लेस न्यूमरेटर ऍज ए इंटू डेरिव्हेटिव्ह, बट ए इज टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट क्वाड्रॅटिक प्लस बी, बट बी इज 1 अपॉन रूट. रूट मध्ये ते क्वाड्रॅटिक. सो एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 dx. So from this we will get two integrals. आपण या इंटिग्रलला आय म्हटलंय. आता इथून आपल्याला दोन इंटिग्रल्स मिळतील. ठीक आहे? दिस विल बी 1 by 2 इंटिग्रल ऑफ dx अपॉन x square minus 12x plus 35 upon under root of x square minus 12x plus 35 dx plus integral of 1 upon under root of x square minus 12x plus 35 dx. आता याला कसं सॉल्व्ह करणार? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. याला कसं सॉल्व्ह करणार? प्रॉपर्टी. खाली रूट मध्ये फंक्शन, वर त्याचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे ना? And let us call that integral as I1 and let us call that integral as I2. So I is equals to I1 plus I2 same. Let us call them as I1 and I2. So what is our I1? I1 काय सांगा बरं? I1 is equals to 1 by 2. ह्या 1 by 2 ला विसरू नका, म्हणून मी त्याला I1 I2 म्हणत नाही जनरली. कारण काय होतं कधी कधी ते असं करताना आपण ते बाहेरचा कोइफिशियंटच विसरून जातो. ठीक आहे? तर ते विसरायचं नाही. 1 by 2 इंटिग्रल ऑफ d by dx of upon
रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 dx प्लस हा I1 आहे. हा I1 आहे. I1 ला सॉल्व्ह करू आधी. I1 चा आन्सर काढू. डायरेक्टली तुम्ही सांगू शकता 1/2 इंटू 2 रूट. लॉग कसं येतं रे? लॉग नाही येत रूट मध्ये असल्यावर. 2 रूट एफ ऑफ एक्स येतं ना. 2 रूट एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट C1. त्या 2 ला 2 कॅन्सल होईल. बरोबर? म्हणजे तुम्हाला I1 चे आन्सर काय मिळाले सांगा? रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 plus integration constant C1 for that I1. For that integral I1, integration constant, we are calling that integration constant as C1. समजतंय का? आता I2. I2 काय आहे बरं? I2 आहे इंटिग्रल ऑफ 1 अपॉन, बाहेर आहे का कुठला कोइफिशियंट? नाहीये. इंटिग्रल ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 dx. ठीक आहे ना? आता याला कसं सॉल्व्ह करणार? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने. हाफ ऑफ द कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर शुड बी ऍडेड अँड सबट्रॅक्टेड. So -12 into half the square, that is 36. It should be added and subtracted. बरोबर? मग आता हे असं बनेल. इंटिग्रल ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 36 मायनस 36 प्लस 35 dx. दिस इज परफेक्ट स्क्वेअर. हा जो बनलाय ना, दिस इज परफेक्ट स्क्वेअर. एक्स मायनस 6 द होल स्क्वेअर and this is 1 minus 1. ठीक है ना? So integral of 1 upon under root of x minus 6 the whole square minus 1 square dx. तर अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो? लॉग ऑफ. बरोबर ना? तर तुम्ही डायरेक्टली म्हणाल दिस विल बी लॉग ऑफ एक्स मायनस 6 प्लस रूट मध्ये हा मसाला. बट हा मसाला इथून आलाय. हा मसाला तर इथून आलाय. तर प्लस 6 मायनस प्लस 36 मायनस 36 ने काही फरक पडणार आहे का? म्हणजे तुम्ही ह्यालाच हे म्हणू शकता पूर्ण आणि ह्यालाच एक्स स्क्वेअर. कळतंय ना सगळ्यांना? दिस विल बी एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35. चुकीचं लिहिलं आपण. बरोबर आहे ना? हा. प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट C2. म्हणजे I2 पण मिळाला, I1 पण मिळालं. I काय? I1 प्लस I2. मग तुम्ही म्हणाल हेच I इज इक्वल्स टू I1 काय तुमचा? अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 प्लस C1. आणि I2 काय? अरे समजतंय का तुम्हाला की फक्त बघताय? प्लस I2 काय? लॉग ऑफ मॉड एक्स मायनस 6 प्लस रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 plus C2, and we are calling those two integral constant as C. So final answer will be, final answer काय येईल? I is equals to root x square minus 12x plus 35 plus log of mod x minus 6 plus root x square minus 12x plus 35 and plus C. आणि तुम्हाला इथे म्हणायचंय C is equals to C1 plus C2. जे काही छेडछाड करणार आहे तुम्ही C1 C2 सोबत, ती तुम्हाला मेन्शन करायची आहे. ठीक आहे ना? सो दिस इज द आन्सर. ठीक आहे. आता हा क्वेश्चन करू शकाल का तुम्ही? ऍक्टिव्हिटी पहा. काय ट्राय करणार तुम्ही? दोन्ही पण लिनियर आहे रूट मध्ये. मग तुम्ही काय करणार? तुम्ही थोडासा विचार करणार. तुम्ही वर लिनियर बनवण्याचा प्रयत्न करणार, खाली क्वाड्रॅटिक.
मग तुम्ही काय करणार की न्यूमरेटरनेच डिवाइड मल्टिप्लाय कराल, तर हे बनेल अंडर रूट ऑफ 8 - x इंटू 8 - x अपॉन x इंटू 8 - x. बरं, खाली क्वाड्रॅटिक बनली का? हो, येस. लिनियर फॅक्टर, टू लिनियर फॅक्टरचा प्रोडक्ट गिव्स यू क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ठीक आहे ना? आणि वर काय बनलाय? 8 - x. 8 - x अपॉन अंडर रूट मध्ये 8x - x². क्वाड्रॅटिक खाली सॉल्व्ह करा. हाफ ऑफ द कोइफिशियंट ऑफ दॅट. त्यानंतर तुम्ही करा, न्यूमरेटरला एक्सप्रेस करा ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. कसं? ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणण्यापेक्षा ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिकचं डेरिव्हेटिव्ह 8 - 2x प्लस बी. मग याच्यावरून ए आणि बी काढाल तुम्ही. 8 - x इज इक्वल्स टू 8a - 2ax प्लस बी. ह्याच्यावरून तुम्ही म्हणाल की 8a प्लस बी इज इक्वल्स टू 8 आणि -2a इज इक्वल्स टू -1. a इज इक्वल्स टू 1/2, b इज इक्वल्स टू 4. मग प्रोसीड कराल, करा बरं. मी इथं काहीच नाही ठेवणार. मी आन्सर काढायचं पटकन. एवढा क्वेश्चन सॉल्व्ह करा, आपण प्रोसीड करू नेक्स्ट क्वेश्चन. लेट बघू रे, 2 मिनिट. इंटिग्रेशन आहे याच्यात. जोपर्यंत बोर्डच्या सगळ्या कन्सेप्ट नाही ना कव्हर होणार, तोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअल हे नाही समजणार. एओडीचे क्वेश्चन जमले ना ह्याच्यातले, आपण PYQs डिस्कस केल्यानंतर 75% तरी ऍटलीस्ट जमले असतील. झालं. इंटिग्रल ऑफ टाइप, हा 2-3 अजून इंटिग्रल ऑफ टाइप तुमची डिस्कस करतो. काय आलाय तर सांगा बरं. चालेल का?
हं? का कुठं चूक केली ती? त्या टाईपचा कव्हर झालाय. त्या टाईपचा कव्हर झालाय. आपण कव्हर झालाय. असं काहीसं थोडंफार. इथं काय करावं लागेल? ची पॉवर समजा x ला कॉमन घेतलं. 2x ला कॉमन घेतला, रूटच्या बाहेर काढला. हा. त्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये काय करणार पहा. मला असं वाटतंय की ची पॉवर 2x ला समजा आतमधल्या आतमध्ये कॉमन घेतला. तर इथं राहील ची पॉवर x -1 आणि खाली काय ची पॉवर x +1 बरोबर का? ची पॉवर 2x म्हणजे ची पॉवर x चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट मधून तो बाहेर काढला तर हे असं बनेल ना, e raised to the power x -1 upon e raised to the power x +1 into e raised to the power x dx. आणि असं काय पुट करा माहितीये? e raised to the power x ला t पुट करा. काय करा? e raised to the power x ला t पुट करा. तर e raised to the power x dx तुमचा dt बनेल. आता हे जे दिलेले इंटिग्रल आहे, आता हे असं दिसायला लागेल. इंटिग्रल ऑफ अंडर रूट ऑफ e -1 अपॉन t +1 dt. आणि ह्याला कसं सॉल्व्ह करायचं? आता सॉल्व्ह केले ना आपण. कळतंय का? हे पण झालं. हं? झालं काय? प्रॉब्लेम झाले या टाईपचे सगळे. येस. एक्सरसाइज खतम. इथं काय? हा. 4 कुठून आला? आपलं 1/2 आणि 4 आला होता ना हा. मी म्हणून म्हणलं होतं याला I1 म्हणा. मी सांगितलं होतं की जिथं कुठं चूक होणार आहे तुमची. I1 म्हणताना I2 म्हणताना चूक करू नका. हा 4 घ्या. माझी पण तशी व्हायची चूक. ज्यावेळी मी स्टुडंट होतो. आता पण होऊ शकते. काय? हा. ते महत्वाचं आहे. ए आणि बी तुम्ही कन्सिडर करत नाही I1 I2 म्हणता. I1 हा आहे. I2 हा. And you know how to solve. म्हणजे 3.2 सी चं पण बेसिक कंप्लीट. आता नेक्स्ट इंटिग्रल, इट इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय? इंटिग्रेशन बाय पार्ट्स. नेक्स्ट मेथड ऑफ इंटिग्रेशन. आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन पाहिली, आता संपली. इथं काय करणार या प्रॉब्लेम मध्ये? साइन एक्स ला टी पुट करा. कॉस एक्स काय बनेल? कॉस एक्स डीएक्स dt बनेल. बरोबर ना? मग हे असं बनेल ना, 3 dt अपॉन 4t² प्लस 4t -1. हे तर खूप सिंपल. फक्त कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरायची. बरोबर ना? समजते सगळ्यांना? बाकी तर सगळे टाईपचे प्रॉब्लेम कव्हर झालेत. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स. दिस मेथड इज युजफुल व्हेन इंटिग्रँड. इंटिग्रँड म्हणजे ज्याचं इंटिग्रेशन करतो त्याला इंटिग्रँड इज एक्सप्रेस एज अ प्रोडक्ट ऑफ टू डिफरंट टाइप. म्हणजे इंटिग्रेशन साठी प्रोडक्ट रूल असतो का? येस. क्वेश्चन रूल असतो का? नाही. बरोबर. क्वेश्चन सॉरी, ज्यावेळी तुमच्याकडे इंटिग्रँड जो असतो तो प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन असतो, त्यावेळी आपण काय यूज करत असतो? इंटिग्रेशन बाय पार्ट्स. बरोबर. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. दिस इज द सेकंड मेथड ऑफ इंटिग्रेशन. आणि ही मेथड आपण कधी वापरतो? ज्यावेळी इंटिग्रंड ऍज अ प्रोडक्ट ऑफ टू डिफरंट फंक्शन असतो. लेट अस कॉल दोज फंक्शन एज यू अँड व्ही. समजा आपण दोन फंक्शन कन्सिडर करूया. यू अँड व्ही आर इंटेग्रेबल फंक्शन ऑफ एक्स. जर हे इंटेग्रेबल फंक्शन ऑफ एक्स असतील तर इंटिग्रेशन युव्ही डीएक्स इज इक्वल्स टू, म्हणजे ते दोघं प्रोडक्ट मध्ये जर असतील ना, तर आपण
इंटिग्रेशन बाय पार्ट्स किंवा आपण म्हणतो युव्ही रूल वापरतो. युव्ही रूल काय असतो की ह्याला यू अँड व्ही, इन दिस युव्ही रूल वी शॅल मेन्शन, आपण काय करतो, वी शुड मेन्शन द फर्स्ट फंक्शन अँड सेकंड फंक्शन. द प्रायोरिटी ऑफ फंक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आपण यू इज अवर फर्स्ट फंक्शन, दिस इज अवर फर्स्ट फंक्शन अँड व्ही इज अवर सेकंड फंक्शन. तर प्रायोरिटी ऑफ functions, first function and second function is very very important. And how to determine the priority? Priority कशी डिटरमाइन करणार तुम्ही? रेफरन्स लिएट रूल. काय लिएट, काही काही जण याला आयलेट रूल पण म्हणतात, बिकॉज लॉगरिथमिक आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फ्लिप जरी केलं ना युव्ही रूल मध्ये तर काही फरक पडत नाही, आणि ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियलला फ्लिप केलं तरी काही फरक पडत नाही. तर लिएट रूल कशासाठी असतो? प्रायोरिटी. प्रायोरिटी कोणती? फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन कोणाला घ्यायचं त्याच्यासाठी आपल्याला लिएट रूल वापरावा लागतो. आणि एल म्हणजे लॉगरिथमिक फंक्शन, आय म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, प्रायोरिटी अशी आहे म्हणजे सगळ्यात जर तुमच्याकडे असं आलं साइन एक्स इंटू कॉस इनव्हर्स ऑफ एक्स डीएक्स, तर पहिली प्रायोरिटी कोणाला द्या? इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला, नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला. म्हणजे युअर दिस इंटिग्रल शुड बी रिटर्न लाईक दिस, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इंटू साइन एक्स डीएक्स, अँड देन वी शॅल प्रोसीड बाय युव्ही रूल. कळतंय ना? तो युव्ही रूल अजून तुम्हाला सांगायचा आहे. ए म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन, टी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, अँड ई एक्सपोनेन्शियल फंक्शन. बरं असंच का बरं? असंच का? कारण लॉगरिथमिक फंक्शन इज डिफिकल्ट टू इंटिग्रेट, देन इनवर्स trigonometric, then algebraic, then trigonometric, and then exponential. Exponential function is very easy to integrate, hence last priority is given to exponential function. मी जो जो शब्द बोलतोय ना तो लक्षात ठेवा. ही जी ऑर्डर आहे इकडून इकडे, दॅट इज युअर प्रायोरिटी. लॉगरिथमिक फंक्शन सगळ्यात अवघड आहे इंटिग्रेट करण्यासाठी, त्याच्यानंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक, अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन इज व्हेरी इझी टू इंटिग्रेट, आणि म्हणून त्याला सेकंड प्रायोरिटी देत असतो. पहिली प्रायोरिटी लॉगरिथमिक फंक्शनला. असं का? कारण युव्ही रूल असतो यू इंटू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस इंटिग्रल ऑफ डीयू बाय डीएक्स इंटू इंटिग्रल व्ही डीएक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता मला सांगा, व्ही म्हणजे सेकंड फंक्शन आहे, आणि सेकंड फंक्शन जर लॉगरिथमिकला घेतलं तर सेकंड फंक्शनचं काय होतंय? इंटिग्रेशन होतंय ना, and it is harder to integrate, hence we should choose the function which is easy to integrate. We should choose second function which is easy to integrate. कळतंय का? एक तासात लगेच झोप यायला लागली काय? एक तास पण नाही झालं कम्प्लीट. समजतंय मग? बरं याचं प्रूफ पाहिजे का तुम्हाला? काय अवघड नाही प्रूफ, पाहिजे प्रूफ. तुम्हाला हे प्रूव्ह करायचं की इंटिग्रल युव्ही डीएक्स इज इक्वल टू यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस इंटिग्रल ऑफ डीयू बाय डीएक्स इंटू व्ही डीएक्स इंटिग्रल व्ही डीएक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर त्याच्यासाठी ना तुम्ही हा जो इंटिग्रल व्ही डीएक्स चार जागी तुम्हाला दिसतोय, चार जागी म्हणजे दोनच जागी दिसतोय पण सारखा सारखा दिसतोय, तर तुम्ही त्याला डब्ल्यू म्हणा. काय म्हणा? लेट डब्ल्यू इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ व्ही डीएक्स. ठीक आहे ना? जर डब्ल्यू इज अ इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट व्ही डीएक्स किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू, ह्याचं इंटिग्रेशन डब्ल्यू, तर डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह व्ही आलं पाहिजे, बरोबर ना? इंटिग्रेशन ऑफ व्ही इज डब्ल्यू, तर डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह व्ही आला पाहिजे, बरोबर ना? सो दिस विल बी व्ही. बरोबर. आता तुम्हाला काय करायचं? इंटिग्रल युव्ही डीएक्स करायचं. इंटिग्रल युव्ही डीएक्स. तर डीयू बाय डीएक्स म्हणजे यू ची पण इथं टर्मिनॉलॉजी आपल्याला ऍड करायची आहे.
तर मी दोन्ही साईडला यू ने मल्टिप्लाय करेन. कशाने मल्टिप्लाय करेन? यू ने. तर आता हे बनेल यू इंटू डीव्ही बाय डीडब्ल्यू बाय डीएक्स इज इक्वल्स टू यू इंटू व्ही. बरोबर. आता करेल दोन्ही साईडला इंटिग्रेशन. दोन्ही साईडला यू मल्टिप्लाय केला, मल्टिप्लाइंग यू ऑन बोथ साइड. आता दोन्ही साईडला काय करेल? इंटिग्रेट करेल. दॅट इज वन ऑप्शन. हा, इंटिग्रेट जर केलं तर ह्याच्यासाठी पुन्हा वेगळा रूल वापरा. डब्ल्यू ला इंटिग्रेशन व्ही डीएक्स म्हणला. येस. दोन्ही साईडला येऊन मल्टिप्लाय नका करू. तुम्ही काय करा, तुम्ही जर डब्ल्यू म्हणला ह्या व्ही डीएक्स ला, का बरं? फॉर अवर सिम्प्लिसिटी डीडब्ल्यू बाय डी एक्स व्ही आला पाहिजे, हे तुम्हाला कळतंय का? मग हा जो यूव्ही आहे किंवा यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स आहे ना, यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स दॅट इज युअर यू डब्ल्यू. दॅट इज युअर यू डब्ल्यू. आणि मी काय करतोय, यू डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह काढण्याचा ट्राय करतोय. कशाचं? यू डब्ल्यूचं. सो डी बाय डी एक्स ऑफ यू डब्ल्यू हे काय येईल? डीयू बाय डीएक्स फर्स्ट किंवा फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे कळालंय का तुम्हाला काय करतोय का? पुन्हा एकदा सांगू. आपण डब्ल्यू म्हणलं इंटिग्रेशन व्ही डीएक्स, हे पाठ असलं पाहिजे. असं नाही की तुम्हाला काहीच माहित नाही तुम्ही डायरेक्ट स्टार्ट केला. तुम्हाला माहिती की याला असं प्रूव्ह करतात. इंटिग्रल यू व्ही डीएक्स इज इक्वल टू यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस इंटिग्रल ऑफ डीयू बाय डीएक्स इंटिग्रल व्ही डीएक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे ना? म्हणून तुम्ही त्या त्या इंटिग्रल ऑफ म्हणजे लक्षात काय ठेवायचं एक्झाम मध्ये, की याला प्रूव्ह करायचं असेल तर व्ही डीएक्स ला डब्ल्यू, इंटिग्रल व्ही डीएक्स ला डब्ल्यू म्हणा. तर डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह मग यू आलं पाहिजे, सॉरी व्ही आलं पाहिजे. बरोबर. आता मी काय केलंय, आता मला हा जो यू इंटू इंटिग्रल व्ही डीएक्स दिसतोय ना, इकडे माझा फोकस गेलाय आणि मी म्हणतोय त्याला यू डब्ल्यू पण म्हणू शकतो आपण. आणि मला यू डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह काढायचंय, म्हणजे मी माझ्या फायनल आन्सर पर्यंत जातोय. कारण कारण आता यू डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही पाहिलं तर ते यू ऍज इट इज डीडब्ल्यू बाय डीएक्स प्लस डब्ल्यू इंटू डीयू बाय डीएक्स. बरोबर. बरं, असं केल्याने आता काय होणार आहे माहितीये? असं केल्याने तुम्ही आता डीडब्ल्यू बाय डीएक्स ला व्ही ने रिप्लेस करू शकता आणि डीयू बाय डीएक्स ऍज इट इज डब्ल्यू ला तुम्ही इंटिग्रल, हा जो डब्ल्यू आहे त्याला तुम्ही इंटिग्रल व्ही डीएक्स ने रिप्लेस करू शकता. आणि हा जो तुम्हाला यू डब्ल्यू दिसत आहे ना, ते हा जो तुम्हाला यू डब्ल्यू इथे दिसतोय, याला तुम्ही याने रिप्लेस करा. आणि तुम्हाला डीडब्ल्यू बाय डीएक्स जिथे दिसतोय ना, डीडब्ल्यू बाय डीएक्स, त्याला तुम्ही व्ही ने रिप्लेस करा याच्यामध्ये. तर आता हे असं बनेल का, डी बाय डीएक्स ऑफ यू डब्ल्यू काय आहे तुमचा? यू इंटिग्रल व्ही डीएक्स. बरोबर. इज इक्वल्स टू यू इंटू हा काय डीडब्ल्यू बाय डीएक्स व्ही. बरोबर. प्लस डब्ल्यू ला कशाने रिप्लेस करायचं आपल्याला? इंटिग्रल व्ही डीएक्स. म्हणजे त्याला मी असं पण लिहू शकतो, डीयू बाय डीएक्स इंटू इंटिग्रल व्ही डीएक्स असं करू शकतो का? येस. आता बाय युझिंग द प्रॉपर्टी ऑफ इंटिग्रेशन ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्ही साइडने जर इंटिग्रेशन घेतलं तर हा डी बाय डीएक्स निघून जाईल. बरोबर. तुम्ही असं म्हणाल ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स, ऑन इंटिग्रेटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हा डी बाय डीएक्स मग निघून जाईल. फक्त इकडे राहील यू इंटिग्रल व्ही डीएक्स. आणि या साईडला दोघांनाही इंटिग्रल लागेल, तर यू व्ही डीएक्स प्लस इंटिग्रल ऑफ डीयू बाय डीएक्स इंटिग्रल व्ही डीएक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे कळतंय का? दोघांनाही इंटिग्रल जाईल. आणि मग काय करायचं? ह्याला फक्त इकडे घ्यायचं, झालं प्रूफ. बरोबर ना? त्याला या साईडला शिफ्ट करा, तर तुमचा इंटिग्रल यू व्ही डीएक्स बनेल यू इंटिग्रल व्ही डीएक्स मायनस इंटिग्रल ऑफ डीयू बाय डीएक्स
इंटिग्रेशन व्ही डीएक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. कळालं का? हा फॉर्म्युला लिहून घ्या. दिस इज द प्रूफ. ठीक आहे. मी पण असं काही प्रूफ वगैरे सगळं पाहून येतो असं नाही. मला फक्त एक गोष्ट माहिती आहे की इंटिग्रल व्हीडीएक्स ला डब्ल्यू पुट करायचं, मग आपोआप प्रूव्ह होईल. ठीक आहे ना? मग ह्या ज्या छोट्या छोट्या हिंट्स असतात, ह्या ज्या गोष्टी असतात त्याच लक्षात ठेवायच्या असतात. फिजिक्सचं लेक्चर किती वाजता आहे बरं? त्याच्यानंतर अजून कशाचं लेक्चर आहे? केमिस्ट्री होणार आहे आज? हम्म, हम्म, हम्म. 12:30 पर्यंत घेऊ आपण. हा ना? हा. मला किती पटकन बोलला बरं तू. काय? अरे सुट्टी असते रे इंजिनिअरिंग कॉलेजला कधी पण. हम्म. आता आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. नंतर सॉल्ड एक्झाम्पल तर आहेतच, बट हा प्रॉब्लेम दोन वेने सॉल्व्ह करून तुम्हाला हे दाखवतो की आता हे एक्झाम्पल कन्सिडर करू. चला, इथं युव्ही रूल वापरायचा. युव्ही रूल लिहिलाय ना तुम्ही? इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू एक्स डीएक्स. बरोबर. आता मी सध्या ना ते लिएट रूल वापरत नाहीये. लिएट म्हणजे काय? प्रायोरिटी. एल म्हणजे लॉगरिथमिक, आय म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, ए म्हणजे अल्जेब्रिक, टी म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आणि ई म्हणजे एक्सपोनेन्शियल. मग हा जो लिएट रूल असतो ना, लिएट, त्याला काही काही जण आयलेट पण म्हणतात, कारण आय आणि एल ला कसंही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शनलाही तुम्ही कसं पण लिहा, काही प्रॉब्लेम नाही. कळतंय का? समजतंय? आता हा लिएट रूल का वापरायचा? असं का? कारण सेकंड फंक्शन इज इझी टू इंटिग्रेट बट फर्स्ट फंक्शन इज हार्डर टू इंटिग्रेट. सो वी आर सेइंग दॅट की दोन प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन जर दिसत असेल, त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल, तर जो हार्डर टू इंटिग्रेट आहे त्याला सेकंड फंक्शन पुट करू नका. समजतंय? त्याला फर्स्ट फंक्शन पुट करा. कारण फर्स्ट फंक्शनचं इंटिग्रेशन होतच नाहीये ना त्या फॉर्म्युलामध्ये. फॉर्म्युला काय? यू व्ही डीएक्स, इंटिग्रल ऑफ यू व्ही डीएक्स इज इक्वल्स टू यू इंटिग्रल व्ही डीएक्स मायनस इंटिग्रल ऑफ डीयू बाय डीएक्स इंटिग्रल व्ही डीएक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. समजतंय का? आता त्याला सॉल्व्ह करत असताना आपण दोन्ही वेने करून पाहू आणि मग पाहू की या लिएट रूलचा काय इम्पॉर्टन्स. आता मला काहीच माहित नाहीये. मी एक्स इंटू ई टू पॉवर एक्स डीएक्स असं करून पाहतोय. तर लिएट रूल नुसार हा ओके आहे का? पहिला आहे अल्जेब्रिक, दुसरा इथे आहे एक्सपोनेन्शियल. मग प्रायोरिटी अल्जेब्रिकची पहिली आहे, एक्सपोनेन्शियलची दुसरी आहे. ओके, लिएट रूल इज हा सॅटिस्फाईड म्हणण्यापेक्षा इट इज व्हेरीफाईड दॅट लिएट रूल आपण वापरला. तर लिएट रूल वापरल्यानंतर हे असं बनेल, एक्स इंटू इंटिग्रल ई रेस टू द पॉवर एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय डीएक्स ऑफ एक्स इंटू इंटिग्रल ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स डीएक्स. हा फर्स्ट फंक्शन आहे, सेकंड फंक्शन आहे ना, अँड विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हा एक्स इंटू ई ची पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह, सॉरी इंटिग्रेशन ई ची पॉवर एक्स मायनस इंटिग्रल ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि ई रेस टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह, सॉरी इंटिग्रेशन, हा याचं इंटिग्रेशन आहे इथं. आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स आता पुन्हा इंटिग्रेशन, म्हणजे फायनल आन्सर काय येईल? एक्स ई रेस टू द पॉवर एक्स मायनस ई रेस टू द पॉवर एक्स प्लस सी. सी हा तोपर्यंत नाही लिहायचा जोपर्यंत दोन्ही इंटिग्रल सॉल्व्ह करून होत नाही. कळतंय ना? आता ह्याला जर वेगळ्या वेने केलं असतं, हा इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ
e ची पॉवर x इंटू x dx विदाउट थिंकिंग ऑफ लिएट रूल. सर आता पहा काय झालं असतं. e ची पॉवर x इंटिग्रल x dx युव्ही रूल वापरतोय ना आपण. मायनस डी बाय dx ऑफ e ची पॉवर x इंटिग्रल x dx अँड विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर समजतंय सगळ्यांना. आता हे पहा e ची पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर x ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर बाय 2 ओके मायनस e ची पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर x आणि x चं इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 dx. आता वाढलं का पुन्हा फेपूट लांबच चाललंय कळतंय ना तुम्हाला. म्हणजे इंटिग्रेशन तुम्हाला सुट्टी देत नाहीये जर तुम्ही लिएट रूल वापरत नसाल युव्ही रूल मध्ये कळतंय. तर हा बनेल 1/2 एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स आणि हा 1/2 एक्स स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर एक्स डीएक्स. आता पुन्हा लिएट रूल वापरायचा का. अँड दिस विल बी गोज कंटिन्यू इफ यू आर नॉट थिंकिंग ऑफ लिएट रूल. कळतंय का. आणि त्याच्यामुळं इट विल बी कंटिन्यू. So for that we should take care of. So what is the comment? Take care of liate. But in that liate rule तुम्ही तुमच्याकडे जर लॉगरिथमिक आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल मल्टिप्लिकेशन मध्ये तर विचारच करू नका कारण आन्सर तुम्हाला मिळणार आहे. ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर विचारच करू नका कोणाला यू म्हणायचं कोणाला बी म्हणायचं डायरेक्ट वापरा. कळतंय. बट टेक केअर ऑफ लिएट रूल. दिस इज प्रायोरिटी रूल. विच वन बी फर्स्ट फंक्शन विच वन बी सेकंड फंक्शन. बरोबर. सॉल्व करू आपण काही काही प्रॉब्लेम्स लिएट रूलने. ऍज यू आर लर्निंग फर्स्ट टाइम थोडासा सिम्पलर प्रॉब्लेमने स्टार्ट करू आपण. ह्याचं इंटिग्रेशन काढायचंय. कोणता रूल वापरावा लागेल लिएट रूल. का बरं कारण ज्यावेळी आपल्याकडे दोन फंक्शन प्रोडक्ट मध्ये असतील त्यावेळी आपण प्रोडक्ट रूल मीन्स बाय पार्ट्स वापरतो. दिस इज बाय पार्ट्स. युव्ही रूल मीन्स बाय पार्ट्स इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मग आपण म्हणून लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 5 raised to the power x dx. Take liate priority rule. This is your algebraic function. This is exponential function. Priority first, second, okay. It is okay. So this is your first function. This is your second function. So u integration v dx फॉर्म्युला काय असतो पुन्हा पुन्हा लिहून पहा. लिहिलाय का तुम्ही फॉर्म्युला. इंटिग्रेशन यू व्ही डीएक्स चा फॉर्म्युला सांगा मग. हा यू झालं का. यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस इंटिग्रल ऑफ डी यू बाय डीएक्स इंटू इंटिग्रल व्ही डीएक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. आता याचं इंटिग्रेशन घेत असताना इट इज ओके दॅट वी शुड टेक दिस एज फर्स्ट फंक्शन अँड सेकंड फंक्शन अकॉर्डिंग टू लिएट प्रायोरिटी रूल. बरोबर. मग एक्स स्क्वेअर ऍज इट इज लिएट रूल वापरतोय म्हणजे फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन मायनस integral of derivative of first function into integral of second function and the whole integration with respect to x. So this will be x raised to the power 2 into 5 raised to the power x upon log 5. 5 raised to the power x integration काय 5 raised to the power x upon log 5 minus integral of 2x कारण x square चा डेरिव्हेटिव्ह 2x 5 ची पॉवर x चं इंटिग्रेशन 5 ची पॉवर x अपॉन लॉग 5. बरोबर. अँड विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन वी हॅव टू इंटिग्रेट. मग तुम्हाला काय मिळालंय. हा मिळालाय 1 अपॉन लॉग 5 एक्स स्क्वेअर इंटू 5 raised to the power x मायनस 2 अपॉन लॉग 5 इंटिग्रल ऑफ x इंटू 5 ची पॉवर x dx. आता पुन्हा लिएट रूल वापरावा लागेल. अगेन वी हॅव टू यूज. आता असं नका म्हणू की अरे पुन्हा लिएट रूल वापरायला लागतोय म्हणजे आपण काहीतरी चुकलंय असं नाही. लिएट प्रायोरिटी रूल आपण इथं फॉलो केलंय म्हणजे इट इज ओके. आता पुन्हा जर तुम्ही इथे लिएट रूल वापरलं ना दिस इज युअर फर्स्ट फंक्शन
This is second function. Because this is algebraic function, this is exponential function. It is okay. x ची पॉवर आधी 2 होती, 1 ने कमी झाली म्हणजे ती नेक्स्ट इंटिग्रल मध्ये तर जाणारच आहे. दॅट इज शुअर. आता हे जे इंटिग्रल आहे हे आता असं बनणार आहे 1/log 5 एक्स स्क्वेअर इंटू ई ची पॉवर, सॉरी 5 रेस टू दी पॉवर एक्स मायनस 2/log 5 आणि एक मोठं ब्रॅकेट द्या आणि त्याच्यामध्ये युव्ही रूल वापरा अगेन. एक्स इंटिग्रल 5 रेस टू दी पॉवर एक्स डीएक्स मायनस इंटिग्रल ऑफ डी बाय dx ऑफ एक्स into integral of 5 raised to the power x dx with respect to x. ठीक है ना. आता मग 1/log 5 x square into 5 raised to the power x minus 2/log 5 into x into 5 raised to the power x upon log 5 minus इंटिग्रेशन, ह्याचं इंटिग्रेशन, सॉरी ह्याचं डेरिव्हेटिव्ह 1, ह्याचं इंटिग्रेशन 5 ची पॉवर x अपॉन log 5 dx. आता x स्क्वेअर इंटू 5 रेस टू दी पॉवर x अपॉन log 5 लिहू मायनस 2/log 5 इंटू x इंटू 5 रेस टू दी पॉवर x अपॉन log 5 मायनस 1/log 5 बाहेर घेतला आणि इंटिग्रेशन ऑफ 5 रेस टू दी पॉवर x इज 5 रेस टू दी पॉवर x अपॉन log 5. And then you have to give integration constants. ठीक है. This will be x square into 5 raised to the power x upon log 5 minus 2/log 5 into. आता काय करू शकतो आपण माहितीये, सगळ्यांमधून log 5 चा स्क्वेअर कॉमन काढू शकतो की log 5 कॉमन काढू शकतो. log 5 कॉमन काढू शकतो, पण इथं अजून एक log 5 उरतोय. काय करू आपण, इथून log 5 चा, या दोघांमधून log 5 चा स्क्वेअर कॉमन काढू. म्हणजे ऑलरेडी इथं log 5 आहे, ह्याच्यातला एक log 5 बाहेर घेतला आणि ह्याच्यातला एक log 5 बाहेर घेतला, तर आतमध्ये काय मिळेल, x इंटू 5 रेस टू दी पॉवर x मायनस 5 रेस टू दी पॉवर x. 5 रेस टू दी पॉवर x ला पण कॉमन घेऊ शकतो, दोघांमध्ये पण आहे. कळतंय. मग 5 रेस टू दी पॉवर x ला पण कॉमन घ्या, आतमध्ये काय उरेल, x मायनस 1/log 5 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता या दोघांमधून पुन्हा 5 रेस टू दी पॉवर x अपॉन log 5 पण कॉमन घेऊ शकता. अँड इट टोटली डिपेंड्स अपॉन आन्सर कसं दिलंय, ऑप्शन कसे आहेत, तसं तुम्ही मॉडिफाय करू शकता. आता आन्सर पाहू आपण. आन्सर मध्ये सगळ्या ऑप्शन मध्ये समजा 5 ची पॉवर x आणि log 5 मला जर कॉमन दिसतोय, तर मी आता असं विचार करणार की 5 ची पॉवर x अपॉन log 5 कॉमन आला पाहिजे. तर मी काय केलं, 5 ची पॉवर x अपॉन log 5 दोघांमधूनही कॉमन घेतला, तर आतमध्ये इथे राहील एक्स स्क्वेअर, इथे काय राहील 2/log 5 आणि एक log 5 बाहेर आला ना, आणि आतमध्ये इथं x मायनस 1/log 5 अँड प्लस सी. आता एखादा काय करेल, हा 2/log 5 ला आतमध्ये पुन्हा मल्टिप्लाय करेल, तर मायनस 2x अपॉन log 5 मायनस मायनस प्लस 1/log 5 चा होल स्क्वेअर. अँड दॅट इज द आन्सर. कळतंय का. इट टोटली डिपेंड्स ऑन ऑप्शन. असं नाही की अरे तसंच आन्सर आपला आला पाहिजे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. काय रे, कसली भांडणं आहे तुमची, काय सांगत तू.
नेक्स्ट क्वेश्चन. चांगला होता ना क्वेश्चन? समजली कन्सेप्ट, समजली कसं प्रोसीड करायचं? हो हो म्हणता आणि काहीच येत नाही तुम्हाला. येतंय का? जमतंय ना? इंटिग्रल ऑफ x into tan inverse of x dx. Again, there is a product integrand as a product of two function and we should use UV rule or we should use by parts. त्याचं इंटिग्रेशन कसं करणार आपण? पार्ट्स मध्ये करणार, बाय पार्ट्स करणार, म्हणून त्याला आपण बाय पार्ट्स म्हणतो. ठीक आहे. आता UV साठी आपण लिएट रूल वापरतो. आता तुमचा फर्स्ट फंक्शन आहे अल्जेब्रिक आणि दुसरा आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, तर त्यांना करावं लागेल फ्लिप. कारण लिएट रूल मध्ये पहिली प्रायोरिटी आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला देतो, बरोबर ना? आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स इंटू एक्स डीएक्स असं बनेल, बरोबर ना? आता तुम्ही प्रोसीड करा, युव्ही रूल वापरा. युव्ही रूल काय असतो? यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स, इंटिग्रल ऑफ युव्ही डीएक्स. आता 50 वेळा तुमच्या समोर लिहितोय, जर तुमचं नसेल पाठ तुम्ही पण लिहून पहा ना. यू इंटिग्रल ऑफ व्ही डीएक्स पाठ झाला पाहिजे हा रूल. मायनस इंटिग्रल ऑफ डीयू बाय डीएक्स इंटिग्रल व्ही डीएक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे ना? तर टॅन इनवर्स ऑफ एक्स बाहेर, इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स मायनस इंटिग्रल ऑफ डी बाय डीएक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू डीएक्स नाही, विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे ना? मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर बाय टू, मग मी याला लिहिलं एक्स स्क्वेअर बाय टू इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस इंटिग्रल ऑफ डी बाय डी, टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू एक्सचा इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय टू डीएक्स. आता 1/2 ला बाहेर काढलं तर हे बनेल एक्स स्क्वेअर बाय टू टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. मग तुम्हाला कळेल की ही मोकळी जागा कशासाठी सोडली, कशासाठी सोडली आहे सांगा बरं. अरे प्लस वन मायनस वन करण्यात, प्लस वन मायनस वन, दॅट अरेंजमेंट शुड बी डन फॉर इंटिग्रेशन. तर दिस विल बी एक्स स्क्वेअर बाय टू tan इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 इंटिग्रल ऑफ 1 - 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. बरोबर का? डिनॉमिनेटर सेपरेटली दिला, तर आता हे बनेल एक्स स्क्वेअर बाय टू tan इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2, वनचं इंटिग्रेशन एक्स, याचं इंटिग्रेशन tan इनवर्स ऑफ एक्स, and then we should give integration constant c. So finally answer will be x square by 2 किंवा x square into tan inverse of x upon 2 मायनस 1/2 किंवा दोघांमधून 1/2 कॉमन काढा. 1/2 into x square tan inverse of x minus x plus tan inverse of x and plus integration constant c. बरोबर? काय रे हसतो गालात हळूच, तिकडे बघू काय झालं. 1/2 into एक्स स्क्वेअर प्लस 1 tan इनवर्स ऑफ एक्स मायनस एक्स. तुम्ही म्हणाल 1 कुठून आला ना, या दोघांमधून tan इनवर्स ऑफ एक्स कॉमन घेतला अँड दॅट इज द फायनल आन्सर. इथपर्यंतच गेलेत ते, काही प्रॉब्लेम नाही. समजलं का मग? समजतंय?
म्हणजे आपण काय ट्राय करत असतो, सेकंड फंक्शन शुड बी इझिली इंटिग्रेबल. आहे का दुसरं फंक्शन इझिली इंटिग्रेबल? नाहीतर टॅन इनव्हर्स ऑफ एक्सचं कुठे इंटिग्रेशन माहिती तुम्हाला? माहितीये का? आता काढू शकाल तुम्ही युव्ही रूलने. आपण 12:30 नंतर पाहू, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला पाहू. या लेक्चरमध्ये नाही एवढं पाहणार. आता फक्त बेसिक आयडिया तुम्हाला देतो युव्ही रूलची. ते सगळं व्यवस्थित पाहून यायचं, कन्सेप्ट क्लिअर करून यायच्या. नेक्स्ट इंटिग्रल युव्ही रूलच वापर. आय इज इक्वल्स टू, आता इथं पाहून तुम्हाला कसं कळणार रे युव्ही रूल वापरायचा आहे? कसं करणार सांगा? युव्ही रूल वापरायचा आहे याच्यामध्ये. जर असा डायरेक्ट प्रॉब्लेम तुमच्या पुढे फेकला, कळेल का युव्ही रूल वापरायचा? मला पण नाही कळणार. कळेल का मला? नाही. मला एवढं कळेल की हा रॅशनलायझेशन करायचं. काय करणार? का बरं? कारण 1 मायनस साइन एक्स खाली डिनॉमिनेटरला आहे. क्वेश्चन टूल नाही इंटिग्रेशन साठी, तर माझा पहिला ट्राय रॅशनलायझेशन. दॅट विल बी एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. हे काय रॅशनलायझेशन आपण करतोय, बरोबर ना? रॅशनलायझेशन केल्याने हे असं होणार आहे, एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. 1 minus sin square x is cos square x. So x into 1 plus sin x upon cos square x असं लिहू शकतो का? dx आणि cos square x दोघांच्या डिनॉमिनेटरला देऊ शकतो का? x into sec square x दोघांच्या डिनॉमिनेटरला देतो. 1 अपॉन cos square x असं लिहितो सध्या, प्लस sin x अपॉन, म्हणजे ते sec x tan x बनेल, बरोबर? मग आता हेच इंटिग्रल असं दिसायला लागणार, इंटिग्रल ऑफ x इंटू sec square x प्लस sec x tan x dx. बरं, आता दोन फंक्शनचा प्रोडक्ट दिसतोय का? एक ट्रिग्नोमेट्रिक, एक अल्जेब्रिक. मग आता मला समजतं की अरे युव्ही रूल वापरायचं. असं नाही की हा क्वेश्चन आहे युव्ही रूल वापरायचा आहे, पाठ करून गेले. रॅशनलायझेशन प्रोसीड करायचं, मग पुढे जे होईल ते होईल. सॉल्व्ह झाला तर झाला, नाही झालं तर नाही झालं. तसं पण मॅथ्स टफ असतं ना, सगळे प्रॉब्लेम तुमच्याकडून सॉल्व्ह व्हावेत. म्हणजे जेईचं मॅथ्स अवघड असतं, असं काही नाहीये. तर इंटिग्रल ऑफ, आता सांगा फर्स्ट फंक्शन कशाला म्हणावं, सेकंड फंक्शन कशाला म्हणावं? इझी टू इंटिग्रेट कोणते दोघांपैकी? एक्स इझी टू इंटिग्रेट आहे का? आहे ना, एक्सचं इंटिग्रेशन. पण दुसरं फंक्शन तर त्याहूनही इंटिग्रेशन इझी आहे त्याचं, कारण सेक्स स्क्वेअर एक्स टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे, सेक एक्स टॅन एक्स, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह, बरोबर ना? म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन टॅन एक्स येईल, ह्याचं इंटिग्रेशन सेक एक्स येईल, बरोबर? म्हणजे ह्याला आपण म्हणू फर्स्ट फंक्शन आणि ह्याला म्हणू सेकंड. कळतंय का? आणि मग आता बाय पार्ट्स वापरू. मग बाय पार्ट जर वापरला तर एक्स इंटिग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स टॅन एक्स dx मायनस इंटिग्रल ऑफ डी बाय dx ऑफ x इंटिग्रल v dx, म्हणजे काय? सेकंड फंक्शन dx अँड विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे ना? आता पुन्हा पहा, एक्स इंटू ह्याचं डेरिव्हेटिव्ह, सॉरी याचं इंटिग्रेशन टॅन एक्स, याचं इंटिग्रेशन सेक एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, आणि आता सेक एक्सचं इंटिग्रेशन, सॉरी सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स, आणि याचं इंटिग्रेशन. आता आपल्याला माहिती का यांचं इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्सचं?
इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स, इंटिग्रेशन ऑफ tan एक्स. अरे पाहिलं होतं ना, इंटिग्रेशन ऑफ cot x इज log sin x, इंटिग्रेशन ऑफ sec x इज log sec x plus tan x, और log sec x log ऑफ tan x by 2 plus pi by 4. म्हणजे cosec x चं इंटिग्रेशन आपण पाहिलं होतं काय, log ऑफ cosec x minus cot x और log ऑफ tan x by 2 plus c, बरोबर. आणि इंटिग्रेशन ऑफ tan x इज log ऑफ sec x plus c. मग इझी टू इंटिग्रेट आहे. x इंटू tan x प्लस sec x किंवा sec x प्लस tan x लिहा, छान वाटेल. इंटिग्रल ऑफ tan x dx मायनस इंटिग्रल ऑफ sec x dx. तर x प्लस ही लगेच नाही, सगळे इंटिग्रेशन सॉल्व्ह झाल्यानंतर. मग मायनस साइन आतमध्ये गेल्यावर प्लस मायनस मायनस प्लस, सॉरी प्लसचं मायनस होईल. कळतंय का? कळतंय ना हे मायनस का झालं? आता x इंटू sec x प्लस tan x मायनस log ऑफ sec x मायनस log ऑफ sec x प्लस tan x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. दोघांमधून मायनस साइन कॉमन घेतला तर दोघे प्लस मध्ये जातील. प्लस मध्ये मध्ये म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये. एक्स इंटू सेक एक्स प्लस tan एक्स, दोघांमधून मायनस साइन कॉमन घेतला या, तर हे बनेल लॉग ऑफ सेक एक्स प्लस लॉग ऑफ सेक एक्स प्लस tan एक्स. लॉग ऍडिशन मध्ये असेल तर मल्टिप्लिकेशन मध्ये ह्या लॉगच्या आतमधल्या टर्म जातील. तर मी लिहिलं लॉग ऑफ मॉड सेक एक्स इंटू सेक एक्स प्लस tan x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. ठीक है. आता सेक एक्स इंटू सेक एक्स, सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स tan एक्स बनेल. तो दैट इज द फाइनल आंसर. एक्स इंटू सेक एक्स प्लस tan एक्स माइनस लॉग ऑफ सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स tan एक्स प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. बरोबर. पर्यंत ठीक आहे ना, समजलं सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन. याचं इंटिग्रेशन. त्याच्यानंतर अजून एक आहे का? येस. पाचव्या नंतर सहावा आहे का? सहावा पण. सहाव्या नंतर सातवा आहे का? सातवा, आठवा, नववा, दहावा पण, अकरावा पण. किती प्रॉब्लेम्स आहेत मग? ओके, काय करू, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू हा वाला, आणि मग मी तुम्हाला थोडसा हे जे दोन फॉर्म्युले आहेत, ई ची पॉवर एक्स, ते सांग. ह्याचं डायरेक्ट आन्सर पण तुम्ही लिहू शकता. हे जे इंटिग्रेशन आता पाहणार आहे, बाय पार्ट्स वापरायची गरज नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी. इंटिग्रल ऑफ ई ची पॉवर 2x इंटू साइन 3x dx. दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, एक एक्सपोनेन्शियल दुसरा ट्रिग्नोमेट्रिक, बरोबर ना. मग आता याचं इंटिग्रेशन घेत असताना तुम्ही काय करणार आहे, तुम्ही एकाला u म्हणाल एकाला v म्हणाल, पण मी काय म्हणलंय, मी असं म्हणलं की इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक दिसू द्यात किंवा सॉरी ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल दोघांमध्ये विचारच करू नका कोणाला फर्स्ट कोणाला सेकंड घ्यायचा. आणि लॉगरिथमिक आणि इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक मध्ये पण, बिकॉज दे आर इक्वली हार्डर टू इंटिग्रेट, इक्वली हार्डर सिम्पलर टू इंटिग्रेट, बरोबर. सो हे काय बनेल, ई ची पॉवर 2x इंटिग्रेशन साइन 3x dx माइनस इंटिग्रल ऑफ डी बाय dx ऑफ ई ची पॉवर 2x इंटिग्रेशन साइन 3x dx and with respect to x. बरोबर. कळतंय. आता ई ची पॉवर 2x इंटू साइन x चं इंटिग्रेशन मायनस कॉस x, बट साइन ऑफ 3x चं इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ 3x अपॉन 3.
मायनस इंटिग्रल ऑफ ई ची पॉवर 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 ची पॉवर 2x डेरिव्हेटिव्ह म्हणतोय. आणि इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स विल बी मायनस कॉस 3x अपॉन 3 dx. बरोबर ना? आता -2/3 बाहेर आलं तर +2/3 आणि हा -1/3 ई ची पॉवर 2x इंटू कॉस 3x आणि +2/3 इंटिग्रल ऑफ ई ची पॉवर 2x इंटू कॉस 3x dx. दिस इज युअर आय. याला काय म्हणलंय आपण? आय म्हणलंय. बरं, आता काय होतंय माहितीये का? आता पुन्हा तुम्हाला लिएट रूल, सॉरी, युव्ही रूल किंवा बाय पार्ट्स वापरावं लागणार, कारण पुन्हा कॉस 3x आलाय. तर तुम्ही म्हणाल कॉस वरून पुन्हा साइन येईल. अरे साइन आला तर चांगलाच आहे, तुमचा आय तुम्हाला रिटर्न मिळतो अशा टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये. कळतंय का? तर मी पुन्हा बाय पार्ट्स वापरणार. बरोबर? मग किंवा साईडला आपण काय करू? ई ची पॉवर 2x कॉस 3x चं इंटिग्रेशन काढू. इंटिग्रल ऑफ ई ची पॉवर 2x इंटू कॉस 3x dx. बरोबर? आता त्याचं इंटिग्रेशन बाय पार्ट्स अगेन वापरणार तुम्ही. तर ई ची पॉवर 2x ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x. अरे कळतंय का तुम्हाला? मायनस इंटिग्रल ऑफ डी बाय dx ऑफ ई ची पॉवर 2x इंटिग्रल cos 3x dx and with respect to x. बरोबर? आता हे काय बनणार आहे? हे बनेल ई ची पॉवर 2x कॉसचं इंटिग्रेशन मायनस साइन नाही, साइन 3x अपॉन 3 मायनस ऑफ याचं डेरिव्हेटिव्ह 2 ई ची पॉवर 2x आणि कॉसचं इंटिग्रेशन साइन 3x अपॉन 3 dx. बरोबर ना? आता हे इंटिग्रेशन असं बनलंय की 1/3 ई ची पॉवर 2x इंटू साइन 3x -2/3 इंटिग्रल ऑफ ई ची पॉवर 2x साइन 3x dx. पण इंटिग्रल ऑफ ई ची पॉवर 2x इंटू साइन 3x dx ला मी पुन्हा आय म्हणू शकतो का? मग हे जे इंटिग्रेशन बनलंय ना, दॅट इज 1/3 इंटू इंटिग्रल ऑफ ई ची पॉवर 2x साइन 3x -2/3 आय. कळतंय? अँड I will replace this by 1/3 raised to the power 2x sin 3x minus 2/3 I. कळतंय का? मग आता पहा, हे आय काय बनेल तुमचा? आय ऍक्च्युली ऑलरेडी आय -1/3 ई ची पॉवर 2x cos 3x plus 2/3 in bracket 1/3 e raised to the power 2x sin 3x minus 2/3 I. 2/3 आतमध्ये जर गेला तर I इज इक्वल्स टू -1/3 e ची पॉवर 2x cos 3x plus 2/9 e ची पॉवर 2x sin 3x minus 4/9 I. आता मायनसचा 4/9 आहे या साईडला टाका. कळतंय का? तर नेक्स्ट पेजवर जायचं का? चला, खूप जास्त हे होईल. I is equals to -1/3 e ची पॉवर 2x cos 3x प्लस 2/9 असेल. 2/9 e ची पॉवर 2x sin 3x मायनस 4/9 आहे. आता मी काय म्हणलं, मायनसचा 4/9 आहे या साईडला येऊ द्या. तर हे बनेल I प्लस 4/9 I इज इक्वल्स टू, आता मी काय करतो माहितीये, राहू द्या काय आहे ते.
त्याला मी असं लिहू शकतो का? दोघांचा एलसीएम हे घेतलं, दोघांचं जर मी एलसीएम घेतलं इथं नाही जाते का? जर मी एलसीएम घेतला तर म्हणजे 9 केला दोघांचा डिनॉमिनेटर, तर त्याला मी असं लिहू शकतो का की 1/9 इंटू 2e⁻²x साइन 3x मायनस 3e⁻²x कॉस 3x. कळतंय का तुम्हाला की नाही कळतंय? असं लिहू शकतो का? बरं, आता आय प्लस 4/9 आहे तुमचा येईल 13/9 आय इज इक्वल्स टू 1/9. आता आता कळत असेल मी असं का केलं. 9 ला 9 कॅन्सल हो, 2e⁻²x. बरं, e⁻²x ला पण कॉमन काढू शकतो ना दोघांमधून. तर मी लिहिलं e⁻²x अपॉन 9 2 साइन 3x मायनस 3 कॉस 3x. आता प्लस सी कधी लिहिलंय म्हणजे इथंच लिहायला पाहिजे होतं ऍक्च्युली. प्लसचा सी, ठीक आहे ना, प्लस सी इथं लिहायला पाहिजे होता. ठीक आहे, जेव्हा मी इथं इंट्रोडक्शन केलं ह्याला आय म्हणून, तर इथं प्लसचा सी लिहायला पाहिजे. ठीक आहे, कोणत्या स्टेपला प्लसचा सी लिहायचा कळालं? या इंटिग्रेशनला सॉल्व्ह केलं मग सी टाकून द्या. आता 9 ला 9 कॅन्सल आणि फायनल आन्सर इंटिग्रेशन आयचा आन्सर आला e⁻²x अपॉन 13 2 साइन 3x मायनस 3 कॉस 3x प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट. समजलं का कसं सॉल्व्ह करायचं? समजलंय का सगळ्यांना? अशा टाईपचे इंटिग्रल कशाने सॉल्व्ह करतो? बाय पार्ट्सने. कशाने? आता मी तुम्हाला शॉर्टकट देतो, डायरेक्ट फॉर्म्युला. इंटिग्रल ऑफ टाइप, इंटिग्रल ऑफ टाइप e⁻x साइन bx प्लस सी dx. ह्याचा डायरेक्ट आन्सर तुम्ही कसं लिहाल? e⁻x अपॉन a² प्लस b² इंटू a साइन bx प्लस सी माइनस b कॉस bx प्लस एंड प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. कळतंय? डायरेक्ट आन्सर. आणि इंटिग्रेशन ऑफ e⁻x कॉस bx प्लस सी असं असेल dx, तर त्याचा डायरेक्ट आन्सर e⁻x अपॉन a² प्लस b² इंटू a कॉस bx प्लस सी प्लस b साइन bx प्लस सी अँड प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. कळतंय का? म्हणजे साइन असेल तर मायनसचं साइन, कॉस असेल तर प्लसचं साइन. आता मागच्या क्वेश्चन मध्ये डायरेक्ट आन्सर सांगू शकले असते का तुम्ही? येस, दिस इज युअर ए अँड bx प्लस सी. bx प्लस सी इज इक्वल्स टू 3x, तो सी 0 आणि b इज इक्वल्स टू 3. कळतंय का? म्हणजे a इज इक्वल्स टू 2, b इज इक्वल्स टू 3. कळतंय? व्यवस्थित लक्ष द्या. मग अशा याचं आन्सर काय येतं? e⁻x म्हणजे e⁻²x अपॉन a² प्लस b² म्हणजे 2² प्लस 3² 2² इज 4, 3² इज 9 म्हणजे अपॉन 13 इंटू a साइन, a काय आहे? 2, a साइन 3x bx प्लस सी मायनस b कॉस, b काय आहे? 3 कॉस bx प्लस सी अँड प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. कळतंय का? आणि हे कशाने प्रूव्ह होत आहे? प्रूव्ड बाय पार्ट्स. ओके, दीज रिझल्ट्स आर प्रूव्ड बाय पार्ट्स.
इंटिग्रेशन बाय पार्ट्स. समजलं? कळतंय सगळ्यांना? सो वी शुड एंड द लेक्चर. बरोबर? का अजून घ्यायचं? एक घ्या तुम्ही सेव.